नमस्कार. माझी ऑनलाईन फॅमिली आईच्या किचन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज लसूण आणि फक्त मिठावर आपण कांद्याची पात बनवणार आहोत. त्यासाठी आता मी एकाकडे तेल घेतले. हा ठेचलेला लसूण आहे, 7-8 कुड्या. चांगले ह्याला बारीक मी ठेचून घेतले. हे चांगलं गुलाबी होईपर्यंत ह्याला तळायचं आणि ही कांद्याची पात आपली आहे ही ह्यात घालायची. कांद्याची पात मी मिठाच्या पाण्यात 20 मिनिटं भिजवून चांगल्या पाण्याने स्वच्छ धुतलेली होती. आता ह्यात फक्त मीठ घालायचं आणि ह्या मिठावरच ही भाजी शिजू द्यायची. अशी ही झटपट होणारी कांद्याची पात एकदा तुम्ही करून पहा. ते गेले मीठ भाकरीसोबत अतिशय उत्तम त्याला चव येते. डाळ बिळ काय घालायचं नाही, कांदा घालायचं नाही, लसूण फक्त घालायचं, लसणं पडतं. तर अशी ही शॉर्ट कांद्याची पात तुम्हाला सर्वांना कशी वाटली ते एकदा मला नक्की सांगा आणि एकदा करून पहा. शेअर तर करा, सबस्क्राईब पण करा, लाईक करा. झालं असं मध्ये मध्ये एकदा दोनदा प्लेट उघडायची, त्याला परतायचं व्यवस्थित, परत झाकायचं. वाफेवर हे सगळं शिजते. मिठाचं पाणी तयार होते, त्यातच ही पात आपली शिजून रेडी. या पातीसोबत मी खायला ज्वारीची भाकरी केली आहे. किती उत्तम झाले बघा आपली भाकरी. हां, हे बघा पाहू शकता तुम्ही, पेपरसारखी भाकरी आपली झाल्या. त्याला पदर बघा कसे सुटलेत, मस्त. हे बघा दोन्ही भाग समान, पेपरसारखे पातळ पातळ पूर्ण आपली भाकरी. हे बघा ही अशी फुगलेली आहे. ह्याच्यासोबत ही पात अतिशय उत्तम चव देते. एकदा नक्की करून पहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. ही भाकरी आणि ही कांद्याची पात. आपली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कळवा.